कसा झालाय चहा मेघना? हा जमायला लागला ना आता मला. हा याच्यासारखा. अहो हो मी काय म्हणते, बोला. आपण एखादा प्रोग्राम करूया ना, एवढे जावई बापू आपल्या घरी राहायला आलेत तर. असं म्हणता? मग जाऊया ना, नाटकाला किंवा सिनेमाला जाऊया. नाटकाला जाऊया. जावई बापूंना नाटकं आवडतात. हा ते नाटक बघतात, म्हणतात नेहमी ते. हा आपण नाटकाला जाऊया ते आले की. हा हो पण त्यांना लवकर या असं म्हणायला हवं होतं ना. आता कसं जमेल? मग काय प्रॉब्लेम आहे, आपण फोन करूया त्यांना. काम संपून येतील ना ते. काम संपवलं तरी महाराजही माईंना भेटायला जातील, मग इकडे येतील. काही प्रोग्राम वगैरे ठरवायची गरज नाही. अहो पण ही किती कौतुकाची गोष्ट आहे. आधी माईसाहेबांना भेटणार आणि मग इकडे येणार. अहो त्याचं कौतुक करायला पाहिजे हो. कौतुक काय? मी नाही का तुम्हाला न भेटता दिवस ते दिवस तिकडे राहत? मला नाही का वाटत तुमची विचारपूस करायला यावं रोज इथे म्हणून? अहो मेघना, पण तेही तुमचं घरच आहे ना. पण मग हे पण आदित्यचं घर नाहीये का? अगं मेघना, वेडी आहेस का तू? मुलांना ऑकवर्ड वाटतं सासरी राहायला. आणि लग्न झाल्या झाल्या तुला सुद्धा सासरी अवघडल्यासारखं होत होतं ना. पण मी करून घेतलीच ना सवय. मग त्यांनी करून घ्यावी सवय. काय ग, भांडण झालंय का तुमचं? मुळीच नाही. म्हणजे नक्की झालाय. झालंय भांडण. पण ते बघा माधवी, एकदा जावई बापूंना समोर उभं राहू द्या, मग कशा विरघळून जातील बघा या. काय हो बाबा, तो इथे राहायला येऊन सुद्धा इथे राहायला आल्यासारखा वागत नाहीये. त्याचाच अतिशय राग आलाय मला. बर, सगळा राग निघून जाईल. आपण मस्तपैकी नाटकाला जाऊया. मग तुमच्या बरं का, तुमच्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाऊया. भरपेट जेवूया. मग त्यानंतर ह्या डुलत डुलत येतील. आपण पटकन चालत घरी येऊ. रागवायचं नाही, रागवायचं नाही. कळलं का? कसा वाटला प्लॅन तुम्हाला? मस्त आहे की नाही? अजिबात नाही. तो इथे येईल की नाही ह्याचीच शंका वाटते मला. काही प्रोग्राम वगैरे ठरवू नका. बरं बरं, त्यांना फोन केल्याशिवाय प्लॅन करणार नाही. नाही, त्याला फोनही नाही करायचा. त्याला स्वतःहून येऊ दे किंवा फोन करू दे. बापरे, केवढी ती तयारी आतापासून. परवा जायचंय आपल्याला गावाला. जोडून ठेवतो ग, वेळेवर हे राहिलं ते राहिलं असं व्हायला नको. अहो कुठे एवढं आपल्याला काही सामान न्यायचंय. तरी? नाहीतरी लग्न सरायचे आपले 4 कपडे ठरलेले असतात. ते 4 कपडे आणि रोजचे 4 कपडे झालं. नाही 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 नाही, असं कसं झालं? हे आहे की अजून काय? अगो बाई, नाना, हा तुमच्यासाठी स्पेशल शर्ट. अरे वा, Yes. बघू बघू. अरे वा. नाही, आणि माईसाठी काय आणलं नाही? असू दे. हो, असं कसं? माईसाठी मी शाल आणली. थंडी बाधते ना तिला, एवढूशी असली तरी. अरे पण आता अमितने आणली ना माझ्यासाठी शाल. आणखी एक, त्यात काय एवढं? कशी आहे? मस्त. तू म्हणजे आमची चंगळच केली अगदी. मग काय, अरे कशाला लागतात आता आम्हाला नवीन एवढे कपडे? ढीग भर आहेत, तेच पुरे होतात. तेच तर, वय झालं म्हणजे काही नवीन कपडेच घ्यायचे नाही, याला काय अर्थ आहे? अरे पण आता नाना, तुम्हीच आम्हाला आयुष्यावर रसरसून प्रेम करायला शिकवलं. आणि तुम्हीच म्हणताय की हे कशाला? अच्छा, म्हणजे आयुष्यावर प्रेम करणं इज इक्वल टू नवीन कपडे का? नाना, तू काय असतेस? आणि काय रे शहाण्या, तू सासरी गेलास ना राहायला? इथे काय काम आहे तुझं? हो ना, चल चल चल, पळ पळ पळ. तिकडे सुरेश रावांना कंपनी द्यायला गेलास ना मुलासारखी, मग त्यांना नवीन कपडे आणायला सोडून आमच्या का मागे लागलाय? मग काय, मला तिकडे बोर होतं. आदित्य, किती दिवस झाले तरी असं तिकडे जाऊन तुला बोर होतंय म्हणे. आणि मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा म्हणते का असं, मला बाई सासरी बोर झालं, मी चालले माझ्या घरी? काय रे आदित्य, कसं तरी होतं ना यार मला तिथे खूप राहायला. खूप राहिला तर 2 दिवस राहिलास फक्त. हे बघ आदित्य, मेघनाच्या आई बाबांच्या बाबतीत तुझी काही कर्तव्य आहेत की नाही? मग आहे, राहणार आहे मी. हा असा उडत उडत.
ते काही चालणार नाही. चुपचाप तिकडे निघून जायचं, कळलं ना? किती वाईट वाटत असेल त्यांना. नाही तर काय. मी जातो जेवण. अरे. जेवण घेऊन काही चालणार नाही. हा गेला. छे. किती वाईट वाटलं असेल त्यांना. आता जेवणासाठी याची वाट बघत बसतील ते. कसा आहे हो आदित्य? तुझ्यावर गेलाय? हा. होच. हो. हम्म. अहो हे काय? संकल्प मदत करतोय. या. कशी ठेवा. अजून रुसवा गेलेला दिसत नाहीये. जावई बापून येऊ द्या हो. मग बघा पळून जातो तो कुठल्या कुठे यांचा रुसवा तो बघा तुम्ही. आल्या आल्या आल्या. जायचं नाटकाला सिनेमाला जाऊया. नाही. हा मग मी तयार होऊन येतो. नाही नाही बाबा, नाटकाला नाही. मी जरा घरी जाऊन येते. घरी? अगं हो आई, नाना माई गावाला चाललेत ना, त्यांना भेटून येते मी. हो का? बरं बरं, मग जेवून जाऊ त्यांना जेवायला वाढा. ओ नाही नाही बाबा, उशीर होईल ना. मी आल्यावर जेवते. हा आल्यावर जेवूया. हा आपण जेवण तयार आहे, पटकन जेवून जा ना. आले लवकर येते अहो पटकन. असं काय करता माझा? अहो त्याला मूर्ख समजतात त्या. नानाबाईंचं खोटं कारण आहे. जावई बापूला भेटायला चालले त्या. जय हो. आपण एक काम करूया का? काय हो? आपण जाऊया मागे मागे गंमत बघायला. नको, भाजी निवडायची आहे. घ्या सुरू करा. माई हम्म. माई मी तिकडे जाऊनच जेवतो. ते सगळे थांबले असतील माझ्यासाठी. हम्म. नशीब आता तरी अक्कल आली. येतो. चल. काय झालं पण? आदित्य न जेवताच का गेला? चैन पडलं पाहिजे ना. नाही, आधी मला म्हणाला मी इथेच जेवून जातो म्हणून, पण अचानक त्याला जाणीव झाली की तिकडे आपली सगळी वाट बघत असतील म्हणून. सगळे सगळे. मांजराला वाटतं ग आपण डोळे मिटून दूध पितो, आपल्याला कोणी बघत नाही. पण आपलं हे आलं दुसरं मांजर. मांजर. पण काय ग, तू आता यावेळी कशी आलीस इकडे? हो नाही, तुम्ही दोघे जाता ना उद्या, तर तुम्हा दोघांना भेटायला आले. अगो बाई, आम्हाला भेटायला आलीस का? हो. काय झालं? काय नाही, मग बस ना जेवायला. बैस बैस. अहो पण ते अगं बस ग, आलीस तर बस आता जेवायला. अगं भिजा, आदित्याला बोलू ना जेवायला. आदित्याला बोलू. जा जा, बोलो बोलो. ए पण म्हणजे प्रत्यक्ष जाऊन बोलावू का? हो, प्रत्यक्षात जावं लागेल. प्रत्यक्ष जाऊन बोलव त्याला, त्याशिवाय येणार नाही तो. मग? जा. पण अरे प्रत्यक्ष जाऊन बोलवायचं असेल तर मला मेघनाच्या घरी जायला लागेल ना. काय? अगं त्याला बिचारायला वाटलं तुम्ही सगळे तिकडे वाट बघता त्याची जेवायला, म्हणून तो इकडे न जेवता तिकडे धावला. आणि त्याला बिचारायला काय माहिती गो, तुला बिचारायला इथे आम्हाला भेटायला यायचं होतं ते, नाही का हो? अरे 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 बिचारी. काय हो माई. पण मेघना तिकडे कशाला गेली आता? हो कशाला म्हणजे काय? अहो नानासाहेब आणि माईसाहेब चाललेत ना गावाला, त्यांना भेटायला गेलेत त्या. अरे बापरे, मग मी जातो तिला आणायला, नाहीतर रात्री तिला एकटीलाच यावं लागेल. हो, पण तसं तिला फोन करून कळवा हा की तुम्ही तिला न्यायला येताय ते. तुम्ही फोन करता की मी करू?
नाही नाही, नको 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 नको. नाही म्हणजे तुम्ही फोन करा, पण तिला सांगू नका मी येतोय म्हणून. फक्त तिला तिथेच थोपवून ठेवा. जय हो सरप्राईज. हा हो. मी कळवतो त्यांना तुम्ही येताय ते. बाबा. नाही नाही, तुम्ही येताय ते नाही कळवायचं नाही का? नाही 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 नाही. हा, मेघनानं तिकडे थांबवून ठेवतो, तोपर्यंत तुम्ही तिकडे पोहोचताय. ही नाही कळवायचं, फक्त मेघनांना तिकडे थोपवून ठेवायचं, बरोबर ना? हा, ओके. मी येतो. सावकाश हा, सावकाश. हो. बाईक एकदम सावकाश. हा, किती प्रेम आहे हो दोघांचं एकमेकांवर. खरंच देव करो आणि ही ओढ कायम राहो. असंच प्रेम असू द्या हो बाबाजी या दोघांचं एकमेकांवर. जय हो जय हो. तुम्हाला सांगतो माधवी, ती विचित्रा या दोघांच्या आयुष्यातून गेली ना, त्याच्यानंतर हे सगळं सुरळीत चाललंय बघा. जय हो जय हो जय हो. फोन करताय ना? कुणाला? विचित्राला? मीच गोंधळून गेलो या गोंधळात. मेघना. हा बाबा बोला. अहो मेघना, अहो कमालच झाली. म्हणजे तुम्ही तिकडे गेलात आणि जावई बापू इकडे आले. हो कळलं मला. मी येतेच आहे तिकडे आता. नाही इकडे कशाला? इकडे नका येऊ. आता रात्रीचे 10 वाजले, तुम्ही आता येऊ नका, तुम्ही तिकडेच थांबा. हा, अहो बाबा असं काय करताय? 5च मिनिटात निघते मी. नाही सांगितलं, नाही यायचं, तुम्ही तिकडेच थांबा. तुम्ही तिकडे थांबा, जावई बापू इकडे थांबतील. बाबा. माईसाहेब आहेत का तिकडे? हो आहेत. द्या त्यांना. हा देते. माई. काय ग? फोन. हॅलो. जय हो माईसाहेब, जय हो. नमस्कार सुरेशराव. अहो काय झालंय माहितीये का माईसाहेब? हा. जावई बापू इकडून निघालेत मेघनांना आणायला, पण त्यांनी मला सांगितलं की सांगू नका. अगो बाई, हो का? हो, काय हो गंमत आहे हो. म्हणजे जावई बापू सरप्राईज देत आहेत ना मेघनांना. त्यांना सांगू नका, फक्त थोपव ठेवा. हा. हो ठीक आहे बघते. हा. हो. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. जय हो. बरं ठेवू का फोन? बाबाजी. घे बाई.
उगीच आले वेड्यासारखी. माई पण अशा काय जाऊ का देत नाहीयेत मला. जाते तरी पण. काय ग आत्ता कुठून निघालीस मेघना? काय नाही माई, असंच बाहेर बेंचवर बसणार होते. आत्ता ह्या गारव्यात? हं. आणि हे काय पर्स कशाला घेऊन चाललीस बाहेर? ते चुकून. चुकून? हो बाई, होत असं कधी कधी. शालेऐवजी आपण पर्सच घेऊन निघतो नाही? किती साम्य आहे नाही शालीमध्ये आणि पर्स मध्ये. माई. काय माई? घ्या आले तुमचे वीर. या. हाय. जा बाबा जा, तुझं पार्सल घेऊन जा. सारखं आपलं चालू होतं, मी जाते मी जाते. नाही, इथे जीव राहत नव्हता कोणाचा तरी. जणू काय आम्ही तुरुंगात कोंडूनच ठेवलं होतं इकडे. माई. काही बोलू नकोस माई माई. आम्ही कोण बाई तुझे, नाही का? जा जा, आपल्या नवऱ्याबरोबर जा फिरायला. बरं माई, येते. उद्या जाऊया आपण शॉपिंग साठी. अगं राहू दे ग, विजय आणि अर्चू आहेत ना, त्यांच्याबरोबर जाईन मी. आणि राहा की जरा 2 दिवस आईकडे. इकडे काय सारखं सारखं. नाही म्हणजे आलीस तरी वा वा, नाही आलीस तरी वा वा. वा वा माई, वा वा. येतो ग माई. चला पळा. काय ग, तू कशाला आलीस इकडे? उगीच. वेळ जात नव्हता ना म्हणून. आणि तू? मी, माझ्याकडे काय वेळच वेळ होता ना, म्हणून आपला गेलो टाइमपास म्हणून. चला आता. हो, अजून कसे नाही आले हे दोघे? अहो जावई बापू आत्ता तिथे पोहोचले असतील. जरा धीर धरा. जय बाबाजी, पण जावई बापूंचं सरप्राईज यशस्वी होऊ द्या, सक्सेसफुल होऊ द्या बाबाजी. लक्ष असू द्या बाबाजी. हो ना, खरंच नवेपणाचे दिवस किती छान असतात नाही? मेघनाचंच बघितलं ना, जावई बापूंवर रागावून कशी गाल फुगावून बसली होती आता, आणि लगेच नानामाईंचं निमित्त करून जावई बापूंना भेटायला धावत गेलीये. हो, पण आपल्याला नानासाहेब आणि माईसाहेबांना भेटायला जायला निमित्त नकोय. हो हो हो, जायलाच पाहिजे आपण. आणि मला नाही जमलं तर तुम्ही जायचं. नक्कीच. हा? हो, आता हे शेवटी झाली का भेट? अहो माधवी, झाली म्हणून काय विचारताय? जरा चेहरे बघा की दोघांचे कसे खुलले. जय हो. बाबा. का आता का लाजताय? बघाशी केवढा उतरला होता चेहरा. आई, बाबा, गुड नाईट. जावे बापू थांबा ना जरा, आमच्या बरोबर 1-1.5-2 तास गप्पा मारा ना. हा मेघना, जा जा जा. जय हो जय हो जय हो. क्या बात है. वा वा बाबाजी, किती प्रेम आहे हो दोघांचं एकमेकांवर.
इथे आलायस हे कळल्यावर मी लगेच इथे यायला निघाले. तर बाबा मला म्हणाले की काही यायची गरज नाहीये. बरं, त्यांनी माईंना काय सांगितलं फोनवर ते माहित नाही. माईंनी इतक्या सिरियसली सांगितलं मला की जायचं नाही की मी गप्पच झाले. मीच सांगितलं होतं सगळ्यांना तुला थोपवून धरायला. मला वाटलं आज रात्री आपली भेट होणारच नाही. असे कसे नसतो भेटलो? जेव्हा एखाद्या गोष्टीची आपण मनापासून इच्छा धरतो ना, तेव्हा ती गोष्ट आपल्याला भेटतेच भेटते. मला सोडून सगळ्यांना माहिती होतं ना तू इथे येतोयस ते. हो मग काय, मला तुला भेटायचंच होतं. तू रागावली होतीस ना माझ्यावर. रागवले नव्हते रे, पण खूप काळजी वाटत होती. आदित्य, माई नानांना काही झालं तर आपण सगळेजण तिथे असतो, पण आई बाबांना काही झालं तर ते कोण असतं रे? तुला माहितीये आई बाबांना काय म्हणाली? ते म्हणाली मला जर काही झालं तर तुम्ही मेघनाकडे राहायला जा. ते ऐकल्यापासून इतकी काळजी वाटायला लागली रे मला. ते आपली जबाबदारी आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण कितीतरी दिवसात आपण स्वतःहून त्यांना साधा भेटायला येत नाही.